नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चर्सच्या वेळेला आपण PSI, STI आणि असिस्टंट या परीक्षांच्यासाठी असणारा पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बघितलेला होता. आजच्या या लेक्चरला आपण राज्यसेवेचा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम कसा आहे तो बघणार आहोत. या ठिकाणी राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेसाठी एकूण 2 पेपर विचारले जातात. या ठिकाणी पेपर क्रमांक 1 जो आहे तो 200 गुणांचा आहे, एकूण 100 प्रश्न असतात. त्याचबरोबर पेपर क्रमांक 2 हाही 200 गुणांचा आहे, एकूण 80 प्रश्न असतात. या ठिकाणी पेपर क्रमांक जो 1 आहे तो राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या चालू घडामोडी करंट अफेअर्सवरती असतो. दुसरा भारताचा इतिहास, याच्यामध्ये प्रामुख्याने भारताची राष्ट्रीय चळवळ याचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर तिसरा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे महाराष्ट्र, इंडिया आणि जगाचा भूगोल आहे. याच्यामध्ये महाराष्ट्राचा, जगाचा आणि भारताचा प्राकृतिक भूगोल, सामाजिक भूगोल, आर्थिक भूगोल या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने बघायचं आहे. चौथा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे भारताची राज्यव्यवस्था आणि शासन व्यवस्था याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतरचा घटक भारताचा सामाजिक आणि आर्थिक विकास, पर्यावरणाची स्थिती आणि सामान्य विज्ञान या प्रामुख्याने या घटकांच्यावरती पूर्व परीक्षांच्या संदर्भामध्ये महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर पेपर क्रमांक 2 जो आहे तो पेपर क्रमांक 2 याच्यामध्येही एकूण 80 प्रश्न, 200 गुणांचा पेपर आहे, 80 प्रश्न विचारले जातात. याच्यामध्ये आकलन क्षमता, त्याचबरोबर वैयक्तिक कौशल्य, संवादासह तार्किक विश्लेषण क्षमता, निर्णय क्षमता, सामान्य बौद्धिक क्षमता, संख्याशास्त्र आणि मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्य याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. या ठिकाणी आपण जर बघितलं तर पेपर क्रमांक 1 आणि 2 याच्यामध्ये राज्यसेवेच्या परीक्षेसाठी आपल्याला या ठिकाणी भूगोल या विषयाच्या संदर्भामध्ये माहिती बघायची आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर जगाचा, महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल बघायचा आहे. आता हा सर्व भूगोल बघत असताना जगाचा, भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल बघताना याच्यासाठी संदर्भात असणाऱ्या संकल्पना असतील, त्याचबरोबर प्राकृतिक रचना, प्राकृतिक घटक, त्याचबरोबर येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या महत्त्वाच्या जे संदर्भ आहेत त्याची आपल्याला माहिती या ठिकाणी बघायची आहे. हा जसा अभ्यासक्रम प्रामुख्याने मुख्य परीक्षेचा, पूर्व परीक्षेचा आहे, त्या पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमाप्रमाणेच मुख्य परीक्षेचाही अभ्यासक्रम असेल. आता राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी जर तुम्ही बघितलं तर राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी एकूण प्रामुख्याने 6 प्रश्नपत्रिका असतात, 6 पेपर तुम्हाला द्यावे लागतात. एकूण 800 गुणांची परीक्षा असते. याच्यामध्ये मुलाखतीसाठी 100 प्रश्न असतात. आता या ठिकाणी 6 पेपरचं वर्गीकरण दिलेलं आहे. हा 1 नंबरचा पेपर, 1 नंबरच्या पेपरमध्ये मराठी आणि इंग्रजी या विषयांचा असतो. एकूण या ठिकाणी 100 गुणांचा पेपर आहे हा. याच्यामध्ये माध्यमिक शालांत परीक्षा आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजी या विषयांचा पेपर आहे. कालावधी 3 तासाचा आहे. याचं स्वरूप जे आहे ते वर्णनात्मक आहे. त्याचबरोबर पेपर क्रमांक 2 जो आहे तो मराठी आणि इंग्रजी विषयांचाच आहे. 50-50 गुण आहेत. याच्यासाठी कालावधी 1 तासाचा आहे. याचे प्रश्नांचं स्वरूप हे वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी असलेलं पाहायला मिळेल. त्यानंतर पेपर क्रमांक 3 सामान्य अध्ययनाचा पेपर आहे. एकूण गुण आहेत 150. प्रश्नांचा दर्जा पदवीपर्यंतचा, कालावधी 2 तासाचा आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न आहे. पेपर क्रमांक 4, 5 आणि 6 या सर्व पेपरचे गुण आहेत ते गुण एकसारखेच 150 गुणांची परीक्षा घेतली जाते. याच्यासाठी विचारलेले जे प्रश्न असतात त्याचा दर्जा पदवीपर्यंत असतो. भाषेचं स्वरूप किंवा माध्यम हे मराठी इंग्रजी असतं, कालावधी 2 तासाचाच असतो आणि प्रश्नांचं जे स्वरूप असतं ते बहुपर्यायीच असतं. आता या ठिकाणी आपण जसं या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघितलं, एकूण 6 पेपर, 800 गुणांचा पेपर, 100 मार्काची मुलाखत, एकूण 6 पेपर द्यावे लागतात. 2 पेपर भाषेच्या संदर्भात आणि 6 पेपर जे आहेत ते सामान्य अध्ययनाच्या संदर्भामध्ये विचारले जातात. तसं या ठिकाणी आपल्याला या प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप आहे ते स्वरूप बघायचं आहे. आता हा जो पेपर आहे तो पेपर क्रमांक 1 आहे. याच्यामध्ये भाषा आहे, भाषेमधील सर्व वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत. ही इंग्रजी विषयाची आणि ही मराठी विषयाची प्रश्नपत्रिका आहे. याच्यामध्ये पेपर क्रमांक 2 हा व्याकरणाशी संबंधित आहे. हे जसे 2 पेपर महत्त्वाचे आहेत
तसं सामान्य अध्ययनाशी संबंधित असणारा पुढचा जो पेपर आहे तो 4 पेपरमधील पेपर क्रमांक जो 1 आहे तो आपल्याला इतिहास आणि भूगोल या विषयाशी संदर्भात आहे. एकूण 150 एकूण जवळपास 150 गुण असतात. कालावधी 2 तासाचा असतो. याच्यामध्ये जवळपास 70 ते 80 मार्काचे प्रश्न हे फक्त भूगोल विषयाशी संबंधित आहेत. म्हणून या ठिकाणी स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून अभ्यास करत असताना भूगोल हा विषय आपल्याला महत्त्वाचा असलेला पाहायला मिळतो. आता जर आपण बघितलं तर इतिहास आणि भूगोल या विषयाचा पेपर असल्यामुळे सुरुवातीला इतिहास या विषयातील संदर्भात असणारे जे महत्त्वाचे घटक आहेत त्याचबरोबर उपघटक आहेत त्याचा या ठिकाणी अभ्यास किंवा ते उपघटक या ठिकाणी दिलेले आहेत. आपल्याला या ठिकाणी भूगोल या विषयाचा अभ्यासक्रम बघायचा आहे. आता आपण जर भूगोल या विषयाचा अभ्यासक्रम बघितलं तर भूगोल विषयाच्या काही उपशाखा आहेत. याच्यामध्ये या उपशाखांच्या संदर्भात आपण जर बघितलं तर भूरूपशास्त्राचे प्रश्न आहेत, हवामानशास्त्राशी आहेत, मानवी भूगोल आहे, आर्थिक भूगोल आहे, पर्यावरण भूगोल आहे, भौगोलिक किंवा अवकाश तंत्रज्ञान आहे आणि रिमोट सेन्सिंग याच्यावरती प्रामुख्याने महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. आता भूरूपशास्त्राचा जर विचार करायला गेलो तर आपण पृथ्वीचं अंतरंग, त्या अंतरंगाची रचना, अंतर्गत बहिर्गत शक्ती, खडक खनिजे, भूमी स्वरूपांच्या उत्क्रांतीवरती परिणाम करणारे घटक, भूमिचक्र संकल्पना, नदी, हिमनदी, वारा, सागरी लाटांशी संबंधित भूरूपे, भारतीय उपखंडाची उत्क्रांती, भूरूपशास्त्र, भारताचे प्राकृतिक विभाग, महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग, त्याचबरोबर महाराष्ट्रातील नैसर्गिक भूदृश्य, भूमी स्वरूपे, भौगोलिक टेकड्या, पठारी प्रदेश यांची माहिती आपल्याला बघायची. हवामान या घटकामध्ये वातावरण आहे, वातावरणाची रचना अशा प्रकारची आहे, हवा आणि हवेची अंगे, सौर ऊर्जा, त्याचबरोबर उष्णतेचं संतुलन, पृथ्वीवरील तापमानाचं ऊर्ध्व आणि क्षैतिज समांतर वितरण, हवेचा दाब, वारे, वारेचे प्रकार, महाराष्ट्रातील मोसमी वारे, पर्जन्याचे वितरण याची माहिती आपल्याला या ठिकाणी हवामानशास्त्र या घटकामध्ये बघायची आहे. त्यानंतर भूगोलाची महत्त्वाची शाखा मानवी भूगोल. या मानवी भूगोलामध्ये येणारे वेगवेगळ्या प्रकारच्या विचारधारा, संभववाद, शक्यतावाद, असंभववाद, अशक्यतावाद, स्टॉप पॉईंट, गो थॉट, त्याचबरोबर विकास संकल्पना, मानवी वसाहती याच्यामध्ये स्थलांतर असेल, मानवी वसाहती निर्माण होण्याची कारणं असतील त्यांची माहिती बघायची. त्यानंतर आर्थिक भूगोल आहे. आर्थिक भूगोलामध्ये आर्थिक व्यवसाय, मासेमारी, खनिजे, ऊर्जा साधने, वाहतूक, पर्यटन, ज्ञानाधिष्ठित आर्थिक व्यवसाय या महत्त्वाच्या उपघटकांची माहिती बघायची आहे. आता जर आपण बघितलं तर लोकसंख्या हा विषय आहे. लोकसंख्या विषयाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या विषय संदर्भासह या ठिकाणी आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. लोकसंख्याविषयक सांख्यिकी साधने, माहिती सामग्री, महाराष्ट्रातील लोकसंख्या वाढ, घनता, वितरण, महाराष्ट्रातील लोकसंख्येची रचना, वैशिष्ट्ये, बदलाचे घटक, जन्मदर, मृत्यूदर, त्याचबरोबर स्थलांतर आणि स्थलांतराचा कल पातळी, लोकसंख्या वाढ आणि आर्थिक विकास आणि राज्याचं लोकसंख्याविषयक असणारं धोरण या महत्त्वाच्या घटकांची माहिती बघायची. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे तो महत्त्वाचा घटक पर्यावरण, एन्व्हायरमेंटल जिओग्राफी. आता महाराष्ट्राच्या संदर्भासह पर्यावरणाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये असणारी अन्न साखळी, त्याचबरोबर परिसंस्था, जैविक अजैविक घटक, ऊर्जा मनोरा, ऊर्जा प्रवाह याचा महत्त्वाचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर उष्णता वृद्धीची केंद्र असतील, पर्यावरणविषयक कायदे आहेत, पर्यावरणावरील आघाताचं मूल्यमापन आहे, कोट्टो संहिता, वातावरणातील कार्बन क्रेडिट्स याची माहिती बघायची आहे. जैवविविधतेचा ऱ्हास जो आहे त्या ऱ्हासाची कारणं, मानव आणि वन्यजीव संघर्ष याची माहिती आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. त्याचबरोबर आता अलीकडच्या कालखंडामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे शोध लागल्यानंतर अवकाश तंत्रज्ञानामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संशोधन झालं आहे. याच्यामध्ये GI, GPS, त्याचबरोबर अवकाश आणि अवकाशाची संज्ञा, देशाचे रक्षण, बँकिंग, आंतरजाल म्हणजेच इंटरनेट, याच्यामध्ये टेलिकम्युनिकेशन, वाहतूक नियोजनामध्ये लोहमार्ग, रस्तेमार्ग, हवाई वाहतूक मार्ग व्यवस्थापन याची माहिती आपल्याला याच्यामध्ये बघायची आहे. त्याचबरोबर अवकाशाची संशोधन करणारी इस्रो संस्था आहे. या इस्रो संस्था, DRDO यांच्या भूमिका याची माहिती आपल्याला याच्यामध्ये बघायची आहे. अवकाशातील कचऱ्याचं व्यवस्थापन, अवकाशीय शस्त्रास्त्र स्पर्धा आणि त्याच्या बाबतीमध्ये प्रतिबंधात्मक उपाय कोणते केलेले आहेत, त्याचबरोबर भारताची भूराजनैतिक स्थिती कशी आहे याची माहिती आपल्याला अंतराळ तंत्रज्ञान या उपघटकामध्ये बघायची. त्यानंतर रिमोट सेन्सिंग, नव्याने अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट झालेला विषय रिमोट सेन्सिंग. या रिमोट सेन्सिंगची संकल्पना, त्याचबरोबर याचं महत्त्व, फायदे, मर्यादा,
याचे उपयोग याची माहिती बघायची. एरियल फोटोग्राफ, GIS GPS त्याचे अनुप्रयोग, त्याचे महत्त्व या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. त्यानंतर महत्त्वाचा आहे तो म्हणजे कृषी. या कृषी घटकामध्ये असणारे कृषी परिसंस्था, मृदा जलव्यवस्थापन याची माहिती बघायची आहे. आता हा जसा पेपर क्रमांक 1 आहे तसा हा पेपर क्रमांक 2, जो पेपर क्रमांक 2 भारताचं संविधान, त्याचबरोबर भारतीय संघराज्य व्यवस्थापन, भारतीय राजकीय व्यवस्था, भारतीय प्रशासनाचा उगम, राज्य शासन प्रशासन, ग्रामीण नागरिक शासन प्रशासन, त्याचबरोबर जिल्हा प्रशासन, पक्ष हितसंबंध गट, निवडणूक प्रक्रिया, प्रसारमाध्यमे, शिक्षण पद्धती, प्रशासनिक कायदा, महाराष्ट्रातील जमीन महसूल कायदा, इतर कायदे, सामाजिक कल्याण आणि सामाजिक बांधिलकी, विधिविधान, वित्तीय प्रशासन याची माहिती आपल्याला याच्यामध्ये बघायची आहे. याचबरोबर कृषी प्रशासन असेल, सार्वजनिक सेवा आहेत, संघटनात्मक आणि वैधानिक संस्था, सार्वजनिक धोरण याची माहिती आपल्याला याच्यामध्ये बघायची आहे. त्यानंतरचा आहे तो पेपर क्रमांक 3 हा मानव संसाधन विभाग आणि मानवी हक्क याच्याशी संबंधित आहे. या ठिकाणी याच्याचबरोबर पेपर क्रमांक 3 नंतर जो येतो तो पेपर क्रमांक 4 आहे. तो अर्थव्यवस्था, नियोजन, विकास आणि अर्थशास्त्र आणि कृषी विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास याची माहिती या ठिकाणी तुम्हाला परीक्षेच्या मध्ये द्यायची आहे. आता या ठिकाणी हा जो पेपर क्रमांक 1 आहे, या पेपर क्रमांक 1 मधील असणारा जो विषय आहे भूगोल, या विषयाची आपण सविस्तर माहिती इथून पुढचे जे सर्व लेक्चर्स आहेत याच्यामध्ये आपण बघणार आहोत. धन्यवाद.